नमस्कार. आज आपण 8वीचा धडा सविनय कायदेभंग चळवळ हा पाहणार आहोत. तर लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या मिठावरील जो कर आहे तो रद्द करणे, मीठ बनवण्यासाठी सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती. परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्या होत्या. गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले. आता गांधीजींनी काय केलं बघा, मीठ हा सामान्य जनतेचा आहारातील महत्त्वाचा घटक होता. त्यामुळे आणि तो आजही आहे. त्यामुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर कर लादणे अन्यायकारक होते. त्यामुळे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता. ब्रिटिश सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा यामागचा व्यापक हेतू होता. कारण त्यांनी कर लादलेला होता मिठावरती तो रद्द करायचा होता. मात्र तो शांततेने करायचा होता. त्यांना त्यामागे कुठल्याही प्रकारचं हिंसा करायची नव्हती. त्यामुळे त्यांनी ही दांडी यात्रा जी आहे ती काढली होती. मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणची निवड केली. कारण गुजरातला लागून एक समुद्र किनारपट्टी आहे, त्याचं नाव आहे दांडी. ठिकाणाचं नाव काय आहे? दांडी. तिथून त्यांनी सुरुवात केली. 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी 78 सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले. साबरमती जे आश्रम आहे तिथून दांडी येथपर्यंत त्यांनी जाण्यासाठी 12 मार्च 1930 हा दिवस त्यांनी निवडला. आणि त्यांच्याबरोबर 78 सहकारी होते. सुमारे 385 किलोमीटरच्या या पदयात्रेवर मार्गावरील अनेक गावांमधून त्यांनी भाषणे केली. आपल्या भाषणातून गांधीजींनी जनतेला निर्भय होऊन कायदेभंग चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले. कारण गावामध्ये ते जात असताना रस्त्यांमधून त्यांना अनेक गावे लागले. त्या गावामध्ये त्यांनी त्या गावातील लोकांना त्यांनी समजावून सांगितलं की तुम्ही सुद्धा आम्ही ज्या प्रकारे कायदेभंग चळवळीत सामील झालो आहोत त्याप्रमाणे तुम्हीही आमच्यासोबत तयार राहा. तुम्हीही या कायदेभंग चळवळीचा भाग बना. गांधीजींच्या भाषणांमुळे कायदेभंगाचा संदेश सर्वत्र पसरत गेला आणि चळवळीला अनुकूल वातावरण तयार झाले. 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले. ते 12 मार्चला निघाले होते, तर 5 एप्रिलला ते तिथे पोहोचले. 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. आता पुढे पाहूया पेशावरचा सत्याग्रह. त्यानंतर मिठावरती जो कर लागला होता, सरकारने जो कर लावत होते सरकार, तो रद्द झाला होता तो कायदा. आणि पुढे पेशावरचा सत्याग्रह त्यांनी केला. वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते. त्यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. त्यांनी खुदा ही खिदमत कर या संघटनेची स्थापना केली. या सरहद गांधी ज्यांना म्हटलं जातं, खान अब्दुल गफार खान, त्यांना सरहद गांधी म्हटलं जातं. त्यांच्या संघटनेचं नाव होतं खुदा ही खिदमतकार. 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला. सुमारे आठवडाभर पेशावर शहर सत्याग्रहींच्या ताब्यात होते. जे कोणी सत्याग्रह करत होते त्यांच्या ताब्यात हा पेशावर होता. सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले, परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळे लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिली. काय झालं होतं, त्यावेळी सरकारने गढवाल पलटणीला त्यांना जे कोणी सत्याग्रह करत आहे त्यांच्यावर गोळी झाडण्यास त्यांनी आदेश दिले होते. परंतु जे गढवाल पलटणी अधिकारी होते चंद्रसिंग ठाकूर यांनी हा गोळीबार करण्यास त्यांनी नकार दिला. त्यांनी कुठल्याही प्रकारचा गोळीबार त्या सत्याग्रहींवर केला नाही. त्यामुळे लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा, पण न्यायालयाने त्यांना लष्करी जे न्यायालय होतं त्यांनी त्या गढवाल चंद्रसिंग ठाकूर यांना जबर शिक्षा दिली. आता हा जो फोटो दिसतोय त्यांचं नाव आहे खान अब्दुल गफार खान. ह्यांनाच काय म्हटलं जातं त्यांना
सरहदगामी म्हणून ते ओळखले जातात. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आले होते. 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली. देशभर दडपशाहीचे सत्र सुरू झाले. गांधीजींच्या अटकेचा देशभर निषेध करण्यात आला. कारण कोणालाही गांधीजींना 4 मे रोजी जसं अटक करण्यात आली, लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्या अटकेवर देशभर निषेध करण्यात आले. सोलापूरचा सत्याग्रह, आता त्याच्या पुढे सोलापूर इथे सत्याग्रह झाला. तिथे जे गिरणी कामगार होते ते आघाडीवर होते. 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला आणि याप्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. तत्कालीन कलेक्टर जे होते त्यांनी मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. यामध्ये शंकर शिवेदार यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. परिणामी जनतेने पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालय, म्युनिसिपल इमारती इत्यांवर हल्ले केले. कारण जनतेवर असं अचानकच गोळीबार केल्यानंतर त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला जनतेमध्ये. मग त्यांनी पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, त्याचप्रमाणे न्यायालय, म्युनिसिपल इमारती यांच्यावर त्यांनी हल्ले केले लोकांनी. सरकारने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला. आंदोलन दडपण्यात आले. या आंदोलनात आघाडीवर असलेले मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली. हे बघा, हे मल्लप्पा धनशेट, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे या चौघांना काय करण्यात आलं? फाशी देण्यात आली. आता पुढे पाहूया धारासना सत्याग्रह. गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी लाठीमार केला. सत्याग्रही सुद्धा शांतपणे लाट्यांचे प्रहार सहन करत होते. त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे. कारण सत्याग्रह करणारे हे थांबत नव्हते. त्यांनी काय केलं की यांना मारल्यानंतर आम्ही तयार राहू, असं एक तुकडी त्यांची पुढे येत होती. असे अखंडपणे सुरू होते. महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. जेथे मिठागर नव्हती तेथे त्यांनी लोकांनी काय केले, जंगलविषयक कायदे मोडायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाली. आदिवासींनी जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कारण जंगलामध्ये जास्त म्हणून आदिवासी लोक राहतात. मग त्या आदिवासी लोकांनी या सत्याग्रहामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बाबू गेनूचे बलिदान. मुंबईचे परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू होते. परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने आंदोलनकर्त्यांकडून अडवली जात. मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारे बाबू गेनू सईद ह्या आंदोलनावर आघाडीवर होते. कारण त्यांना सुद्धा हा जो बाहेरून येणारा परदेशी माल होता मुंबईत, त्याच्यावर त्यांनी नकार दिला आणि त्या वाहतूक ते रोखत असे. त्याच्यातील जे वाहने आहेत ते वाहने त्यांनी रोखून ठेवले होते. या आंदोलनात बाबू गेनू यांनी चांगला सहभाग घेतला होता. पोलीस बंदोबस्तात परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक बाबू गेनूंच्या समोर आला. ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. पोलिसांनी धमकी देऊनही ते जागचे हल्ले नाही. अखेरीस ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. यात बाबू गेनूचा हौतात्म्य प्राप्त झाले. बघा किती क्रूर होते हे लोक. यांना जर म्हणजे माणसाची सुद्धा कदर नव्हती. जो हा बाबू गेनू आहे हा रस्त्यावर कशामुळे झोपला होता? कारण त्यांना तो जो परदेशी जो माल आला होता त्यांना हे नको होता. ते अडवण्यासाठी ते रस्त्यावर झोपले. मात्र त्यांना एवढी सुद्धा दया आली नाही त्या माणसाची. त्याच्या अंगावरून त्यांनी ट्रक नेला आणि त्यांचं तिथेच मृत्यू झाला आणि त्यांना हौतात्म्य प्राप्त झालं. बाबू गेनूंचे हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले. आता बघा कायदेभंगाच्या चळवळीची वैशिष्ट्य काय काय होती बघा. आतापर्यंत चळवळीच्या या शहरी विभागापुरते मर्यादित होत्या. मात्र ही चळवळ देशव्यापी झाली. खेड्यापाड्यातून जनतेने आपला सहभाग नोंदवला. यामध्ये स्त्रियांनीही मोठ्या प्रमाणे सहभाग घेतला. कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई, गोखले लीलावती मुंशी, हंसाबेन मेहता यांनी सत्याग्रहींचे नेतृत्व केले. ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली.
त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा, कोणावर मारणे अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे तिथे अवलंब केला नाही. त्यांनी अगदी पूर्णपणे अहिंसक पद्धतीने हे चळवळ केली होती. इंग्रज शासन जोरदार दडपशाही करत असतानाही जनतेने निशस्त्र प्रतिकार केला. यामुळे भारतीय जनता निर्भय बनली. गोलमेज परिषद. सविनय कायदेभंग आंदोलन सुरू असतानाच भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा, असे ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांचे मत होते. कारण सविनय कायदेभंग हे आंदोलन सुरूच होते आणि भारताशी जे घटनात्मक प्रश्न होते त्याचा विचार कोणी करायला पाहिजे? ब्रिटिशचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांचे मत होते. याकरता त्यांनी लंडनमध्ये एका परिषदेचे आयोजन केले. रॅमसे मॅकडोनाल्डनी या परिषदेला गोलमेज परिषद असे म्हटले जाते. 1930 ते 1932 या कालावधीत 3 गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले. आता आपण बघूया पहिली गोलमेज परिषद. रॅमसे मॅकडोनाल्ड हे पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेला भारतमध्ये तसेच इंग्लंडमधील विविध प्रतिनिधी उपलब्ध होते. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर जिन्ना इत्यादींचा सहभाग होता. केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती, भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयांवर या परिषदेत चर्चा झाली. या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही. राष्ट्रीय सभा ही देशाची प्रतिनिधी संस्था होती. तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषद निष्फळ, त्यांची जी चर्चा होती ती निष्फळ ठरली होती. कारण राष्ट्रीय सभा हा आता एक पक्ष होता. हा राष्ट्रीय पक्ष या गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेतला नसल्यामुळे ही गोलमेज परिषद काय झाली होती? निष्फळ ठरली होती. पहिली गोलमेज परिषद. आता गांधी आयर्विन करार. गोलमेज परिषदेत दुसऱ्या फेरीतील चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल अशी आशा ब्रिटन प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्र्यांचे आव्हान लक्षात घेता व्हाईसरॉयने गांधीजी व अन्य नेत्यांना तुरुंगात मुक्त केले. कारण प्रधानमंत्र्यांचे ते आव्हान होते. त्यानुसार गांधीजी आणि त्यांच्या नेत्यांना मुक्त करण्यात आले तुरुंगातून. राष्ट्रीय सभेला मोकळेपणाने चर्चा करता यावी यासाठी पोषक वातावरण निर्माण केले. महात्मा गांधी आणि व्हाईसरॉय आयर्विन यांचा समझोता झाला. यालाच गांधी आयर्विन करार असे म्हणतात. या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली. परिणामी राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेत सहभागी होण्याची तयारी दाखवली. राष्ट्रीय सभेने यामध्ये सहभागी होण्याची जशी तयारी दाखवली त्यानुसार दुसरी गोलमेज परिषद घेण्यात आली. 1930 साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेस महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. राष्ट्रीय सभेप्रमाणे भारतातील निरनिराळी जाती, जमाती, पक्ष तसेच संस्थानिकांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले आणि गोलमेज परिषदेत सरकारने अल्पसंख्याकांचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर तसेच भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद झाले. गांधीजींनी मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. अखेरीस निराश होऊन गांधीजी भारतात परतले. पुणे करार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदांचे दलितांचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. कारण त्यावेळेस जे दलित होते त्यांना थोडीशी विचित्र वागणूक मिळत होती. त्यांच्यासाठी वेगळा स्वतंत्र असा मतदार संघ निर्माण करावा अशी त्यांची मागणी होती आणि त्यानुसार त्यांची ती मागणी जी आहे ती मान्य करण्यात आली. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी मागणी केली होती
ती गांधीजींना मान्य नव्हती, परंतु त्यांनी या निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात आमरण उपोषण केले. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करण्याचा विनंती केली. राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विनंती मान्य केली आणि त्यानुसार जो जातीयनुसार जी ही मागणी होती ती त्यांनी रद्द केली आणि 1932 महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे एक करार झाला. हा करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. आता तिसरी गोलमेज परिषद पाहूया. नोव्हेंबर 1932 इंग्लंडमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली. राष्ट्रीय सभेने या परिषदेवर बहिष्कार घातला, त्यामुळे ही परिषद अर्थहीन ठरली. सविनय कायदेभंगाची दुसऱ्या गोलमेज परिषदेहून उद्विग्न मनाने गांधीजींनी भारतात आले. त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक केली. त्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेतून जसे ते आले तसेच भारतात त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू केले आणि हे त्यांनी पाहतात गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक करून टाकलं. त्यामुळे जनतेमध्ये खूप असंतोष निर्माण झाला. सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले. स्वतंत्र नागरी हक्काची गळचेपी केली. राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. त्यांची कार्यालये व निधी ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्रे साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. अखेरीस एप्रिल 1934 गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे ऐतिहासिक पर्व संपले. अशा प्रकारे आपण हा जो धडा आहे त्याचं नाव आहे सविनय कायदेभंग चळवळ ही समाप्त झाली. अशा प्रकारे तुम्हाला जर हा धडा नक्कीच समजला असेल, आवडला असेल, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी नवीन आणत राहणार. तुम्हाला पुढे जे काही शिकायचं आहे तुम्ही मला त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला कुठला धडा पाहिजे, कुठल्या विषयावर तुम्हाला लेक्चर पाहिजे, तुम्ही मला नक्कीच कळवा. मी त्याची व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकत जाणार ही मी तुम्हाला खात्री देते. धन्यवाद.